पडणारी पावलं कॉम्रेडशिप, शिस्त, नेतृत्व, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन विकसित करणारी असं हे संचलन. धन्यवाद. प्रसारक मंडळ मुंबई. या ठिकाणी नाही सोडत काय नाही असं नाही. धन्यवाद. या विभागीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. आपल्यावर खूप वेळ उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती, परंतु आता मला पुन्हा जिल्हा नियोजन मंडळाची बैठक करून सावंतवाडीतला एक कार्यक्रम करून मुंबईला परत एकच्या विमानाने परत जायचं आहे आणि त्याच्यामुळे मी आदरणीय डॉक्टर तोरसकर साहेबांना विनंती करतो की 2 मिनिटात आपण आपलं प्रास्ताविक गाठवावं. मग मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मला पुढे जायची परवानगी द्यावी. धन्यवाद. थँक्यू दीपक साहेब. मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या राज्याचे लाडके शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री माननीय नामदार दीपकभाई केसरकरांचं की ते अत्यंत बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ते 35व्या तोरसकर क्रीडा स्पर्धा याच्या उद्घाटक म्हणून ते आपल्याला लाभलेले आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की काल झालेल्या 15व्या कुमार संमेलन पिकुळे गावामध्ये जे आपलं कुमार संमेलन झालं त्याच्यामध्ये माननीय नामदार दीपकभाई केसरकरांनी दूरध्वनीमार्फत आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि 25,000 आपल्या शाळेला अशी भरघोस देणगी दिली आहे. त्यामुळे मनपूर्वक आभार साहेब. असाच लोभ असावा आमच्यावर ही नम्र विनंती. धन्यवाद साहेब. आम्ही आमच्या संस्थेमार्फत माननीय नामदार दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करीत आहोत. एक मिनिट साहेब.
माननीय नामदार दीपकबाई केसरकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आमच्या संस्थेमार्फत शाल, श्रीफळ व गणपती बाप्पाची एक मूर्ती भेट देऊन आम्ही या ठिकाणी त्यांचा सन्मान करीत आहोत. गणपती बाप्पाचे शुभाशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहो ही सदिच्छा. धन्यवाद. आपल्या बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर मिलिंदजी तोरसकर, अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, श्रीमती रश्मी तोरसकर, श्री वैभव नाईक, श्री नंदकुमार नाईक, श्रीमती सावंत मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे माझे इथे असलेले सर्व सहकारी, आता प्रत्येकाची नावं घेत नाही, गणेश प्रसाद गोस्ते सर्वच जण आहेत आणि इथं उपस्थित सर्व बालमित्रांनो, त्याचप्रमाणे बांधा नवभारत संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग, सर्व हितचिंतक, पेरेंट टीचर असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवर. तोरसकर कुटुंबियांचं एक आगळं वेगळं नातं हे आज संपूर्ण सावंतवाडी तालुक्याशी राहिलेलं आहे आणि तोरसकर साहेब, आबासाहेब तोरसकरांच्या वडिलांनी खरं तर एक छोटंसं रोप लावलं. आबासाहेब त्यावेळेला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एक ज्येष्ठ अधिकारी होते, परंतु ती नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ याच्यामध्ये लक्ष घातलं. संस्थेचा पसारा वाढला आणि जवळजवळ 9 शाळा या ठिकाणी कार्यरत आहेत. अशाच तऱ्हेने मुंबईमध्ये सुद्धा अनेक संस्था ते चालवतात आणि मला आपल्याला एकच सांगायचं आहे की कोकणाची एक परंपरा राहिली आहे, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याची परंपरा राहिलेली आहे की आपण आपल्या एक मुंबईशी नाळ जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबातला एक ब्रँच म्हणजे एक तरी मनुष्य आणि त्याचं कुटुंब हे मुंबईमध्ये राहतं. परंतु मुंबईला गेल्यानंतर सुद्धा कोकणावरचं प्रेम कमी होत नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण हे तोरसकर कुटुंबीय आहेत. स्वतः आबासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. नेहमी आल्यानंतर मला खरं तर ते आमच्या वडिलांच्या बरोबरीच्या वयाचे होते, परंतु वडिलांच्या जे त्यांचं नातं होतं ते पुढच्या काळात त्यांनी माझ्याबरोबर सुद्धा जपलं आणि त्यांची स्वतःची इच्छा होती की इथे एक कॉम्प्लेक्स व्हावा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावा म्हणून. तर आता एक नवीन योजना आलेली आहे, आपण त्याच्यामध्ये अर्ज केला, निश्चितपणे आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. फक्त मुलांना एकच सांगतो की आपल्याला खूप प्रगती करायची आहे. अनेक ज्याला मी या शिक्षण खात्याचं कारभार हाती घेतला त्याला अनेक समस्या विशेषतः शिक्षकांच्या होत्या. त्याच्यामध्ये जे शिक्षक सेवक ही कॅटेगरी होती त्यांना 4,000, 6,000, 8,000 असं मानधन मिळायचं. मी मंत्री झाल्यावर लगेच ते 14,000, 16,000, 18,000 केलं. जवळजवळ महाराष्ट्रातले 62,000 शिक्षक हे टप्पा अनुदानापासून वंचित होते. त्यांना सर्वांना एका वेळेला टप्पा अनुदानावर आणलं आणि ह्याला जवळजवळ 1100 कोटी रुपये खर्च आला. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं डिपार्टमेंट एवढं मोठं आहे की याच्यामध्ये 2 कोटी मुलं शिक्षण घेत असतात. 2,08,00,000 मुलं हे शिक्षण घेत असतात. आपल्याकडे जर लॅब असिस्टंट असेल तर त्याला मानधन फक्त 1,500 रुपये मिळायचं, थेट ते 18,000 रुपये केलं. शेवटी शिक्षक आणि शिक्षकांचे जे अनेक प्रश्न होते हे जवळजवळ सगळे सोडवलेले आहेत. आपल्या 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे तो सुद्धा या बजेटमधून मंजूर केलेला आहे. लवकरच ते पैसे आपल्याला सुद्धा मिळतील. आपला जो वेतन असतं ह्याच्यापुढे CMP प्रणालीवर थेट तुमच्या खात्याला जमा होईल. म्हणजे ज्या दिवशी आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन होतं त्याप्रमाणे तुम्हाला थेट तुमच्या याच्यावर वेतन मिळेल. शेवटी मी एवढं काम शिक्षकांसाठी का केलं तर शिक्षक हा शिक्षण विभागाचा कणा असतो. आपण म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जर शिक्षक समाधानी असेल तर ते चांगलं आणि क्वालिटी एज्युकेशन मुलांना देऊ शकते. परंतु याच्याबरोबरच मुलांनी जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला जी स्कॉलरशिप होती ही 5 पटीने वाढवण्यात आली. म्हणजे 1,500 वरून थेट 7,500 रुपये आणि इतर मुलांना जिथे 2,000 होती ती मला वाटतं 10,000च्या आसपास करण्यात येईल. मला नेमके आकडे आठवत नाही,
परंतु मी म्हटलं मुलांना एवढीच कमी स्कॉलरशिप का? तर मुलांना हे देत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिंधुदुर्गमधली मुलं ही सगळ्यात हुशार मुलं आहेत आणि म्हणून आमचे जे गव्हर्नमेंट स्कूल असतात त्यांना आम्ही युनिफॉर्म देतो. युनिफॉर्म देत असताना तो जर शेड्यूल कास्टचा असेल किंवा जर दारिद्र्य रेषेखालचा असेल तर त्याला युनिफॉर्म मिळायचा, इतर मुलांना युनिफॉर्म मिळत नव्हते. शेवटी ती मुलं असतात त्यांना कळत नाही की माझ्या शेजाऱ्याला युनिफॉर्म मिळाला, मला का नाही मिळाला. मी आल्यानंतर एक निर्णय घेतला की सगळ्याच्या सगळ्या मुलांना युनिफॉर्म द्यायचा आणि आता आमच्या सगळ्या शाळांना म्हणजे ज्या गव्हर्नमेंट स्कूल आहे त्यांना सगळ्यांना एकसारखा युनिफॉर्म होणार आहे. मुलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डिग्निटी ऑफ लेबर त्याला खूप महत्व हे परदेशामध्ये दिलं जातं. तिथली जी मुलं असतात त्यांना कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा वाटत नाही. त्यांना सुट्टी लागली की ते लगेच बघत असतात की आम्हाला छोटीशी कुठे नोकरी करता येईल का. मग ते मॅकडोनाल्डमध्ये जातात, तिथं काम करतात, शेजाऱ्याला विचारतात तुमचं लॉन मुव्हिंग करून द्यायचं आहे का, मग त्यांचं लॉन कटिंग करून देतात, बर्फ काढायचा आहे का, बर्फ काढून देतात, फुकट नाही करत, त्यांच्याकडून पैसे घेतात आणि ते पैसे आपले पॉकेट मनी म्हणून वापरतात. शेवटी आपण आपल्या अंगामध्ये सुद्धा हे बाळगलं पाहिजे की आपल्याला शेवटी आपण शिक्षण कशासाठी घेतो की शिक्षणामध्ये आपल्याला दूरदृष्टी मिळते, आपल्याला ज्ञान मिळतं, परंतु त्याच्याच बरोबर आपल्याला नोकरी सुद्धा मिळत असते, आपल्याला व्यवसाय करायची ताकद सुद्धा मिळत असते आणि म्हणून कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा मानता कामा नये. म्हणून पुढच्या येत्या वर्षापासून आम्ही सगळ्यांना स्काउट अँड गाईड कंपल्सरी करतोय. स्काउट अँड गाईड मध्ये खरी कमाई नावाची असते. खरी कमाई करत असताना तुम्हाला छोटंसं कोणाचं तरी काम करायला लागतं आणि त्याच्याबद्दल पैसे घ्यायला लागतात, परंतु ते तुम्ही कमावलेले पैसे असतात. आणि एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि म्हणून आता व्यावसायिक शिक्षण हा शिक्षणाचा भाग बनलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये थेट तुम्ही पहिलीमध्ये यायचा, आता तुम्हाला पहिली झाल्यानंतर ज्युनियर केजी सिनियर केजी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे नर्सरीला बालवाटिका 1 म्हटलं जाईल, ज्युनियर केजीला बालवाटिका 2 म्हटलं जाईल, सिनियर केजीला बालवाटिका 3 म्हटलं जाईल आणि पहिली आणि दुसरी मिळून प्री प्रायमरी बनणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी मिळून प्रायमरी स्कूल होणार आहे आणि माध्यमिक स्कूल हे फक्त 9वी आणि 10वी आणि उच्च माध्यमिक म्हणजे आपण ज्युनियर कॉलेज म्हणतो या ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी आणि 12वी असणार आहे. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक शिक्षण घ्याल त्यावेळेला तुम्हाला जगाचं नेतृत्व करायची संधी मिळणार आहे. आज भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे आणि त्यांनी जगाची सेवा कशा तऱ्हेने तुम्ही करू शकता. आज जर मी जर्मनीमध्ये गेलो होतो मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे आणि त्यांना या वर्षी एका वर्षी 4 लाख मुलं पाहिजेत स्किल ट्रेनिंग घेतलेली. ती हॉटेल मॅनेजमेंट मधली मुलं पाहिजेत, एक्सरे ऑपरेटर्स पाहिजेत, सिटी स्कॅन चालवणारी मुलं पाहिजेत, वेगवेगळ्या क्षेत्रामधली मुलं त्यांना पाहिजेत. मग तुम्हाला हे शिक्षण सुद्धा घेतलं पाहिजे. माझ्या खात्याने हल्लीच हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड बरोबर करार केलेला आहे. 15,000 मुलांना हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड कॉम्प्युटर्स कसे तयार करायचे शिकवणार आणि 12वी झाल्याबरोबर आपल्या फॅक्टरीमध्ये त्यांना नोकरीला सुद्धा ठेवणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बरोबर करार आहे, 10,000 मुलांना ते नोकऱ्या देणार आहेत. पुढच्या काळामध्ये लवकरच आमचा जर्मनीमध्ये बेडन-न्यूटनबर्ग नावाचं स्टेट आहे त्यांच्याबरोबर करार होणार आहे. त्यांना दरवर्षी 4 लाख मुलं लागतात. मुलांना जर्मन भाषा सुद्धा शिकवायला लागेल. तुम्हाला असं वाटतं की फक्त इंग्रजी जगभरामध्ये बोललं जातं, ही वस्तुस्थिती नाही. युरोपाला प्रत्येक देशाला स्वतःची भाषा आहे आणि ती भाषा शिकलं तरच त्या देशामध्ये जाता येईल आणि त्याच्यामुळे जर्मन शिकवण्याची आम्ही व्यवस्था करतो. इथं त्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटसाठी आम्ही मोठं सेंटर मुंबईला बांधतोय. जवळजवळ ते 20 माळ्यांचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे. लहान लहान सेंटर प्रत्येक गावामध्ये तयार होतील. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की माझ्या जिल्ह्यातली मुलं सर्वात हुशार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची हुशारी जर वाढवायची असेल तर त्यांना उत्कृष्ट नॉलेज दिलं पाहिजे. त्यांना रोबोटिक्स शिकवलं पाहिजे, त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवलं पाहिजे, त्यांना कॉम्प्युटर सायन्स शिकवलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल आणि म्हणून या वर्षीचं बजेट जे आम्ही केंद्र शासनाला पाठवलंय त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. एक गोष्ट तुमच्यासाठी चांगली की तुम्ही सगळे सोलस्कर साहेबांनी इथं हायस्कूल काढलं म्हणून तुम्ही इथं येऊ शकाल, परंतु ग्रामीण भागातली अनेक मुलं अशी आहेत की ज्यांना चांगलं शिक्षण त्यांच्या घरी मिळत नाही. म्हणून सुभाषचंद्र बोस नावाची आम्ही नवीन शाळा मंजूर केली आहे. खरं तर मी एकच शाळा करणार होतो आंबोलीला,
परंतु आता मी आंबोलीला एक देतोय. बांद्याच्या जवळ मिळालं तर बांद्याला, नाही मिळालं तर मग दोडामार्गला सासवडीला. बांद्याच्या जवळ आता दुसरं काय आहे. आणि बांद्याची सुद्धा जी 1 नंबर शाळा आहे त्याला 1,80,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत की तिथं मुलांना चांगलं म्हणून ती प्राईम मिनिस्टर PM श्री स्कूल म्हणतात त्याला. तर माझं बांद्यावर सातत्याने लक्ष असतं. बांद्याच्या संपूर्ण पंचक्रोशी असतं, संपूर्ण सावंतवाडी तालुक्यावरच असतं. पुढच्या काळामध्ये आपल्याकडे इंडस्ट्री देत असताना इंडस्ट्रीला काय लागतं ते शिक्षण सुद्धा तुम्हाला दिलं पाहिजे. आणि म्हणून मी डॉक्टर साहेब आपल्याला सांगू इच्छितो, व्होकेशनल ट्रेनिंगचं चांगलं असं सेंटर ते आपल्या स्कूलमध्ये सुद्धा सुरू करा. ही आबासाहेबांची इच्छा होती की आपली मुलं पुढे गेली पाहिजेत आणि आपली मुलं पुढे गेली पाहिजेत तर त्यांना रेग्युलर शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण सुद्धा मिळालं पाहिजे. जर्मनीमध्ये 3 दिवस ही मुलं रेग्युलर स्कूलमध्ये जातात आणि 2 दिवस व्होकेशनल स्कूलमध्ये जातात. ही पद्धत पुढच्या वर्षीपासून मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणतोय. आमचा करार आता अंतिम स्टेजला आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं शिक्षण पूर्ण तुम्ही आमूलाग्र बदल झालेला दिसेल. पंतप्रधान महोदयांचे स्वप्न आहे की तुम्ही जगावर राज्य केलं पाहिजे आणि म्हणून ते स्वतः रस घेतात, तुमच्याशी स्वतः बोलतात. त्याचप्रमाणे आपल्या मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना खूप रस हा शालेय शिक्षणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे कोट्यावधी रुपयाची रक्कम त्यांनी मला दिली शालेय शिक्षणामध्ये दुरुस्ती करण्यासाठी, शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी. परंतु आता जवळजवळ 85 कोटी रुपये हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासाठी दिलेले आहे. आणि प्रत्येक विभागामधून पहिला नंबर त्याला बक्षीस आहेत, 25 लाख रुपये वगैरे मोठी बक्षीस आहे. डिस्ट्रिक्टच्या लेवलला बक्षीस आहे आणि जी राज्यामध्ये पहिली होईल त्या शाळेला 50 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आणि म्हणून तुम्ही जी मुलं आहात त्या मुलांना, प्रत्येक मुलाला मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र मिळणार आहे. ते पत्र तुम्ही घरी जाऊन पालकांना सुद्धा दाखवायचं आहे जेणेकरून तुमचे पालक सुद्धा शाळेच्या विकासामध्ये रस घेतील. त्यांना सुद्धा वाटेल की शाळेमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जाईल. आणि हे करत असताना अनेक स्पर्धा मी ठेवायला सांगितलेले की त्या पत्राबरोबर तुम्ही ज्याला पालकांबरोबर आपली सेल्फी काढाल आणि त्याच्याखाली एक मेसेज लिहाल शाळेच्या शिक्षणाच्या संदर्भात, अशी मुलं सिलेक्ट केली जातील आणि त्यांचे पालक. आणि अशी प्रत्येक डिव्हिजनमधून 3-3 फॅमिली सिलेक्ट केल्या जातील आणि पहिली, दुसरे, तिसरे आणि त्यांना मुख्यमंत्री स्वतः वर्षा निवासस्थानावर बोलून घेऊन त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्याशी थेट सुसंवाद साधणार आहेत. आणि तुमच्या आयुष्यातली पहिली अशी संधी असेल की विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री स्वतः भेटतात, स्वतः आपल्या घरी निमंत्रित करतात. म्हणून तुम्ही सगळ्या या स्पर्धेमध्ये व्यवस्थित भाग घ्या. आणि माझी खात्री आहे की डॉक्टर साहेबांनी आता स्वतः लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे, कल्पनाताईंनी स्वतः लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. तर निश्चितपणे आपल्या शाळेचा पहिला क्रमांक हा येईल असं मी गृहीत धरतो. तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. अतिशय उत्कृष्ट असा शिक्षक वर्ग आपल्याला लाभलेला. त्याच्यामुळे 10वीची परीक्षा असून दे, 12वीची परीक्षा असून दे, नेहमी सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या नंबरवर असतो. आणि मला मनापासून कौतुक आहे की हे सगळं यश तुम्हा सगळ्या हुशार मुलांचं आणि या चांगल्या अशा शिक्षक वर्गांचं आहे. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जास्त वेळ बोललो असतो परंतु पुढे जायचं आहे आणि बोलण्यापेक्षा काम करून दाखवलं पाहिजे. आणि म्हणून माध्यमिक शाळेचे जी लोक आहेत त्यांना एकच सांगतो की सध्या ही कॅटेगरी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये येत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही जे ड्रेसेस वगैरे देतो हे मुलांना मिळू शकत नाही. जो मिड डे मील तुम्ही रोज जे मिड डे मील घेता त्याच्यामध्ये आता खूप सुधारणा होणार आहे आणि तुम्हाला अतिशय रुचकर असं जेवण दिलं जाणार आहे. आणि जसं सलाड असेल त्याच्यामध्ये बिर्याणी असेल, त्याच्यामध्ये स्वीट डिश असेल, असा मेनू आम्ही तयार केलेला आहे की मुलांना तुम्हाला आनंद झाला पाहिजे जेवताना. आणि तुम्ही खूप अभ्यास करा, खूप शहाणे व्हा, आपल्या राज्याचं नाव मोठं करा, देशाचं नाव मोठं करा. देवाने सगळे यश तुम्हाला देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की नव्याने एक व्हेरियंट करोनाचा आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपण मास्क वापरला पाहिजे. अजून त्याला सुरुवात झालेली नाही महाराष्ट्रामध्ये, पण जे जे आपल्याला सांगितलं ते केलं पाहिजे. परंतु कुठल्याही परिस्थितीत शाळा वगैरे बंद केल्या जाणार नाही. तुम्ही जर शिस्त पाळली तर शाळा बंद करायची कधीच पाळी येत नाही. कारण ऑनलाईन जे शिकवले जातात, स्वतः शिकवून जे तुम्हाला शिक्षक शिकवू शकतात त्याला दुसरा पर्याय नाही. त्याच्यामध्ये प्रेम असतं, त्याच्यामध्ये आपुलकी असते, त्याच्यामुळे खूप चांगलं काम शिक्षकांच्या हातून घडो.
तुम्ही सगळ्यांची खूप प्रगती हो अशी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मला इथं बोलवल्याबद्दल तोरसकर साहेबांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय नामदार दीपकभाई केसरकर साहेब. आपल्या या उपस्थित राहावं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार दीपकभाई केसरकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य. आपण आपल्या बिझी स्केड्यूल मधून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी आपले आभार मानतोय.